रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली आहे आणि मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर आता येऊ लागलेले आहेत आणि या ठिकाणून महायुतीचे नारायण राणे तर उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। या मतदान केंद्रावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झालेली आहे। मी आता कणकवली तालुक्यातील एका मतदान केंद्रावरती आहे। आपण जर दृश्यामध्ये पाहिलं असेल तर अगदी सकाळी 7 वाजल्यापासून ही मतदान प्रक्रिया जी आहे त्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 918 मतदान केंद्र आहेत आणि 918 मतदान केंद्र त्याचबरोबर 6,64,000 मतदार जे आहेत ते आपला आज हक्क बजावणार आहेत। कोकणामध्ये देखील उन्हाचा कडाका मोठा असल्यामुळे अगदी सकाळपासूनच मतदान जे आहे त्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्याच्या प्रक्रियेला भर दिलेला पाहायला मिळतोय। एकूणच ही जी लढत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी लढत आहे ती नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये थेट लढत होते आणि त्यामुळेच नेमकं या ठिकाणी मतदार आता कोणाला पसंती दर्शवतात हे देखील पाहणं आता उत्सुक ठरलेलं आहे। एकूणच जे विनायक राऊत आहेत ते या ठिकाणी हॅट्रिक साध्य करतील की त्यांची हॅट्रिक मोडत करत स्वतःची पहिलीच खासदारकीची निवडणूक लढवणारे नारायण राणे या ठिकाणी विजय प्राप्त करतात याचं उत्तर जे आहे ते 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे। कॅमेरामन बंटी राणेसह उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।